तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आज 22 जून. आता लगेच संध्याकाळी, रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, विदर्भाच्या महाराष्ट्रालगतच्या पूर्व परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये दुपारनंतरच पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची हजेरी देखील लागली आहे. आता लगेच संध्याकाळी आणि रात्री हा जो परिसर आहे, उत्तरी परिसर नागपूर, गोंदिया तसेच आसपासचा भाग या जिल्ह्यांचा उत्तरी परिसर, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये, बहुतांश भागामध्ये वातावरण जे आहे ते बनताना बघायला मिळत आहे. देसाईगंज, अंबागर चौकी, दोनारघर, कापसी, इकडं गडचिरोलीचा पूर्व भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर, उमरेड, तांडोबा तसेच इकडं कोंढाली, वर्धा या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. आज अमरावती विभागामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्री काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागातील हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडं अंबागर चौकी, दोनारघर आसपासचा परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच राजौली, देसाईगंज, इकडं अरमोरी, मुरमगाव, कापसी, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा जोर रात्री देखील आहे. संध्याकाळी देखील हलका मध्यम आहे. रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. रात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस चंद्रपूरच्या देखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगर तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. सोलापूरच्या काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच राजापूर, कोडोली या भागांमध्ये मुख्यत्वे करून घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. गोरेगाव तसेच इकडं खोपोली, पेण, अलिबाग, रोहा, मुंबई, पनवेल, ठाणे, अंबरनाथ, वसई, विरार, पालघर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. या परिसरातील जो काही घाटमाथ्याचा परिसर आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची घाटमाथ्याच्या ठिकाणी शक्यता आहे. आज रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा नागपूर विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर देखील गडचिरोली, देसाईगंज, भंडारा, नागपूरचा उत्तर आणि पूर्व परिसर, घोटी त्याचबरोबर वर्ध्याच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. एकदम कडेच्या पूर्वेकडच्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. मराठवाड्यात देखील मध्यरात्री काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम, हिंगोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. इकडं परभणीतील सैलूमध्ये हलका ते मध्यम, जालनामध्ये हलका ते मध्यम रात्री मध्यरात्री पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. लातूर तसेच धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरीत मित्रांनो, जे काही पूर्वेकडून वातावरण बनलं आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत पश्चिमेकडे सरकून अमरावती विभागामध्ये तसेच मराठवाड्याचा जो काही एकदम कडेचा पूर्व परिसर आहे, नांदेड, हिंगोली, परभणीच्या काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. ही होती मित्रांनो आत्ताची रात्रीची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.